पूर्ण हा दरबार भरलेला असतो. त्यामध्ये हा माझा सेटअप आहे. कोपऱ्यामध्ये इथे असो आपण लवकरात लवकर बाबांच्या मंदिरासमोर जमा व्हायचं. समोसे आणलेले ते संपले, मला भेटलं अजूनपर्यंत रस्त्यापर्यंत गर्दी. आता एक वाज झालं, नाव घेत नाही. तर आता आपण आलो आहोत भांडूपच्या गणेश नगरला आणि इथे मुंबईतला सर्वात मोठा भंडारा होणार आहे. मुंबईतली सर्वात मोठी पालखी म्हणजे यांची असते. इथे एवढा मोठा भंडारा असतो ना की आता सांगू नाही शकत, तुम्हाला दाखवायला लागेल. कारण प्रत्येक गल्लीमध्ये माणसं जेवायला बसतात असं आहे. आणि प्रत्येक जण आता आपलं साफसफाई करते. हे बघा पूर्ण क्लीन सगळं ठेवतंय. असं पूर्ण सिस्टम आहे इकडे. आणि यांची एकी म्हणजे एकदम भारी आहे. हे रात्री 1 वाजेपर्यंत चालू असणार पूर्ण कंटिन्यू. जेवण संपेल काय रात्री किती टाईम असेल त्यांचं मला पण आता आठवत नाही. लास्ट इयर आलो नव्हतो, त्याच्या लास्ट इयर आलो मी, म्हणून एवढं लक्षात नाही येतं. पण बघूया यावेळी कसं. आणि तुम्हाला ही फक्त एवढी गर्दी दिसते, पण पूर्ण हा दरबार भरलेला असतो आज बाहेरपर्यंत. ह्याच्या बाहेर पण अजून रस्ता जातो. एवढा मोठा पूर्ण भरलेला असतो. बाहेर कधी गेलो ना मी तर तुम्हाला बाहेरचं शूट दाखवेल नक्की. आता कॅमेरा घेऊन पोचलो इथे, तर सगळे अपडेट देत राहील. कारण आणि चार्जिंग पण आता जरा कमी आहे. बघूया आपण काय होतं. पॉवर बँक घेऊनच आलो. तर आपल्याला हा रूम भेटला आहे आणि सामान पण आपलं राहिलं इकडे. इथे एक मिक्सरवाला येणार आहे या जागेवर आणि तो मिक्सर लावणार. त्यानंतर मग आम्ही आपलं आणि आपले हेडफोन वगैरे घालून आम्ही कोऑर्डिनेट करणार. आणि म्हणजे प्रत्येकजण आपापल्या शूट एक मोठी स्क्रीन लागते बाहेर, म्हणजे मंडळाच्या बाहेर पूर्ण. तर तिथे असं सगळं म्हणजे प्रत्येकाची क्लिप दाखवतात आणि सगळे ऑनलाईन. म्हणजे आता आम्ही शूट करतो ना, ते शूट ऑनलाईन जातं तिथे त्या स्क्रीनवर, म्हणजे लाईव्ह जातं. लाईव्ह करतो आम्ही. तर ते लाईव्ह दाखवणार तिकडे. प्रत्येकाचं एक वेगवेगळा म्हणजे तो मिक्सर सांभाळतो की कोणाला काय दाखवायचं. म्हणजे लई कॉम्प्लिकेट करतोय का मी. अरे हाँ भाई हाँ. कशी सिस्टम असते की मिक्सर लागले, 5-6 कॅमेरे, प्रत्येक कॅमेरावर एक डिव्हाइस लागलेला असतो आणि त्या डिव्हाइसमुळे ते शूट मिक्सरमध्ये येतं. मिक्सर म्हणजे मिक्सर नाही, मिक्सर असावाला तोवाला नाही, कारण एक म्हणजे एक मशीन असते त्याच्यामध्ये सगळं शूट येतं. मग नंतर ते त्या बाहेरच्या स्क्रीनचा म्हणजे काय बोलतात त्याला, कंट्रोल यांच्याकडे मिक्सरवाल्याकडे असतो. मग त्याला पाहिजे तेव्हा जी क्लिप्स त्याला आवडेल तो तिकडे दाखवणार. म्हणजे त्याला आवडेल असं नाही, म्हणजे मंडळाला आवडेल असं की काही असू शकतो, कोणालाही आवडेल, लग्नामध्ये असेल असं, तर ती क्लिप तो दाखवणार तिकडे त्या स्क्रीनवर. आणि असा सिस्टम आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आणि नाही. तर बघूया आता पुढे काय. तुम्हाला सेटअप पण दाखवेन मी मिक्सरवाल्याचा कसा असतो. मोठा सेटअप असतो एकदम, त्याला टाईम लागतो. अजूनपर्यंत आला नाही. आता आमचं सुरू पण म्हणजे कॅमेरा घेऊन गेला एकदम आणि परत ठेवून गेला. ठीक आहे, तर बघू आता पुढे काय होतंय. सगळे अपडेट देत. हे बघा, इथे प्रसाद म्हणून भाकरी देतात आणि या भाकऱ्या प्रत्येक म्हणजे इथे जेवढी घरं आहेत ना तेवढ्या सगळ्या घरामधून थोडं बनवून ते लोक देत असतात प्रसाद म्हणून. मग सगळं इथे ज्यांची इच्छा आणि जेवढं द्यायचं तेवढी इच्छा असं सगळेजण आपापल्या हिशोबाने देतात. हे बघा, आता त्या काकींनी आणले बघा. थोडं बनवून देत राहतात. मग ते प्रसादाची पण कधी कमी नाही पडत आणि भक्तांची पण कधी कमी नाही पडत.
गर्दी वाढायला सुरू होते. हे नाही समजणार तुम्हाला, जेव्हा जास्ती गर्दी होईल तेव्हा तुम्हाला समजेल. आता आपण आहोत मंदिरामध्ये. हा माझा सेटअप आहे. कोपऱ्यामध्ये इथे असं उभं राहायचं आहे मला. अवघड आहे पण नामुमकिन नाही. तर आता सकाळचे 10 वाजले आणि आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. थोड्या वेळाने बघायचं किती गर्दी आहे. मी तुम्हाला दाखवेन. मी तर आता दिवसभर इथे आहे, रात्रीपर्यंत. आता 10 वाजले, रात्री 12 वाजेपर्यंत मी इथेच असणार आहे याच जागेवर. चार्जर पण लावून ठेवलं, म्हणजे खालायला काय चान्सच नाही. फक्त वॉशरूमला जायचं असेल तर, बाकी काहीच नाही. भूक लागली यारला, काहीच खायला नाही. बघूया साईबाबा ताकद देतील आपल्याला. आता गेले 10 वाजलेत ना, 12 वाजता बघायचं. फक्त आहे ना, चालू झाल्यावर आहे ना, तिथून जागेवरून हलायला भेटत नाही. असं आहे ना, स्टँडला पाय लावून राहायला लागतं. कोणी लात लागेल काय, इंटेन्शनली नाही मारत, पण अनइंटेन्शनलीच असते. थोडासा टाईम काढून नाश्ता करायसाठी आलेलो आता इथे. तर आणि बोललो मग पटकन येऊन बाहेरचा शूट घेऊन टाकतो, नाही तर रात्री परत लाईट नाही भेटणार, मजा नाही येणार. समोरचा गेट आहे, याच्यावर 3 शिवाजी महाराज, शंकर भगवान आणि पार्वती, तिन्ही पण एकसाथ एका फ्रेममध्ये मस्त वाटतात एकदम. असा हा गेट बनवला. त्याच्या पुढे आता आपण चालत जाऊ. तसं पुढं अजून मूर्त्या वगैरे, म्हणजे एक स्कल्पचर बोलू शकतो, असे पुढे सर्व ठेवलेले आहेत. आणि भरपूर लांब आहे, जवळ नाही ॲक्च्युली. आणि आत्ता अनाऊन्समेंट झाली त्यांची की आत्ताच अनाऊन्समेंट झाली त्यांची की मला पण हे माहिती नव्हतं की यांचा भंडारा आहे ना की 12 वाजता चालू होतो दुपारी आणि बरोबर 12 वाजता रात्री संपतो. म्हणजे मला माझ्या अंदाज, म्हणजे मी जेवढं बघितलं आहे आतापर्यंतचा सर्वात मोठा भंडारा आहे हा ऑलमोस्ट. हा ते डे नाईट चालू असतं ते अलग आहे, पण भंडारा म्हणजे स्पेसिफिक भंडारा आहे ना, सर्वात मोठा भंडारा आहे हा, असं मला तरी वाटतं. आता ना रात्री हा रस्ता पूर्ण भरलेला असेल. रात्री म्हणजे ना दुपारीच चालू होते गर्दी, 12 वाजता चालू होणार नाही एवढी गर्दी. साई भजन सांस्कृतिक मंडळातर्फे चालायला जागा नसणार इथे जर आपण, एवढी गर्दी असणार. विशेष म्हणजे शनी मंदिर. हे बघा आज असं गेट बनवलंय मस्त शंकर भगवानचा. आता एवढं हे सर्व लालबाग सारखं लाईन लागणार इथं, पूर्ण अशा लाईन लागणार. आवर्जून त्या ठिकाणी यावं आम्ही विनंती करतो. आणि आता थोड्याच वेळात बाबांच्या आरतीला सुरुवात होईल. सर्व आरती करणाऱ्या भक्तांना विनंती, आपण लवकरात लवकर बाबांच्या मंदिरासमोर जमा व्हायचं. त्याचबरोबर हा त्यांचा एंट्री गेट. ही म्हणजे विचार कर, आता आहे ना मी चालत जेवढा जाईन ना तेवढ्या लांबपर्यंत लाईन असते. हे तर ठीक आहे, हे तर झालं. आता इथून सरळ आता चालत येतोय मी, जातोय. सर्वांना विनंती आहे की आता थोड्याच वेळात म्हणजे तुम्हाला अंदाज भेटेल की किती गर्दी असते, किती क्राऊड असतो. कारण गर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर आलेली लहान मुलं यांची, मला पण आता फोन आलेला कॅमेऱ्यावर जायचं आता, कारण 5 कॅमेरामॅन एक ॲडजस्ट करून आलेला, बोलला खाऊन काहीतरी ये पटकन, कारण जाम भूक लागलेली आहे. रात्री जास्त जेवलं नाही. आणि हवाला अशी मंदिरापर्यंत लाईन जाते पूर्ण.
ही जेवणाची तयारी चालू आहे. मंदिरातील स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण सर्वांना लवकरात लवकर पुढे जायला सांगायचं. ब्रो आता ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि जायला पण जागा नाही आणि आता गर्दी मगाशी किती कुठे होती बघा आणि आता कुठपर्यंत आले बघा. आणि नंतर इथून पूर्ण भरून जाणार आहे सगळी. आत्ता जे फिरायला भेटतंय ते भेटतंय, त्यानंतर नाही भेटणार आहे फिरायला. पूर्ण गर्दीने हे सगळं भरून जाणार आहे. तर आता आरती चालू होणार आहे. तर मला आतमध्ये जावं लागेल कॅमेऱ्याजवळ. बाकी अपडेट देत असं असतं आमचं आतमधलं मिक्सर, त्याला बोलतात मिक्सर. आता 4 कॅमेरा चालू आहेत. 4 कॅमेरामधला कोणत्या कॅमेराचं शूट ऑनलाईन जाणार ते बघतात पूर्ण. पूर्ण सेट भाई. समोसे आणलेले ते संपले यार, मला भेटलंच नाही काय.
पेक्षा अजून वाढणार. भरपूर टाईम आतमध्ये उभा होतो, कंटाळा आला एकदम, म्हणजे पाय बी दुखायला लागले, जरा फ्री व्हायसाठी आलो. मग बोललो जेवून घेऊया. मग हे इथून पूर्ण हे सर्व कपडा बांधला ना, तिथून पूर्ण सगळे जण जेवायला बसले. टेबल वगैरे नाही, जास्तच घातलं रे जेवण. आणि जेवण भारी एकदम मस्त जबरदस्त जेवण. सर्व ह्यांची एकीले चांगली आहे रे, म्हणजे असं म्हणजे प्रत्येक घरामधून आहे ना माणसं आपापली म्हणजे आपल्याला ज्याला जसं जमतंय तशी मदत करतायत. एकदम बोल झाडू मारायचं असेल, जेवायला वाढायचं असेल आणि काही असेल, साफसफाई असेल, सगळं मिळून करतायत. एक भारी वाटतंय असं बघायला. आणि आपल्याला पण ते आपलं त्यांच्यामधलाच मानता येईल, म्हणजे असं फोटोग्राफर असं काय स्पेशल नाही, आपलं त्यांच्यामधलंच त्या हिशोबाने ट्रीट करतात. असं वेगळं नाही वाटत आहे त्यांच्या सोबत काम करताना. संध्याकाळची किती वाजता 6 वाजले आणि थोडा ब्रेक झाला, म्हणजे थोडं कमी म्हणजे हे कमी संध्याकाळचे 6 वाजले. आता जर तुम्हाला गर्दी आवडत नसेल तर हा टाईम बेस्ट आहे तुमच्यासाठी येण्यासाठी. जरा गर्दी कमी होते या टायमाला, त्यानंतर मग 7 आणि 8च्या नंतर तर फटे गर्दी. ऑफिस वगैरेवाले सुटून डायरेक्ट दर्शनाला येतात ना, त्यामुळे तुम्हाला जर गर्दी नसेल आवडत तर एक सजेशन अजून सकाळपासून इथेच उभा आहे, फक्त जेवायला गेलं तेवढे बस. बाहेर ते लोक फिरतात, तर एखादा जर बसायला उभं राहायला कंटाळा म्हणजे जर फिरत असल्यावर काय वाटत नाही. पण बघू आता किती वेळ 12 वाजेपर्यंत राहायचं. रात्रीचे 11 वाजले आणि ही गर्दी बघा, अजूनपर्यंत रस्त्यापर्यंत गर्दी आहे बाय, म्हणजे एवढा क्रेज आहे. आणि सीन काय झाला तर आज इलेक्शनचं म्हणजे आता इलेक्शनचं सीन चालू आहे, त्याच्यामुळे सगळे माणसं तिकडे गेलेले. आता पैशाचं महत्त्वाचं आहे ना, फुकट नाही फिरायला पैसे देतात ना ते लोक, मग जायला पाहिजे. सोनू आहे आपले, त्यांना आपले खास मित्र आहेत ते. आणि त्याच्यामुळे मला ते बोलले तिकडचे मेन आहेत ते, की इलेक्शन होतं म्हणून 8च्या नंतर सगळेजण फ्री झाले. आणि एवढा भपका आला ना, असे एवढी माणसं एकसाथ आली की पूर्ण वर खालीच झालं सगळं आमचं. वातावरण टाईट झालं पूर्ण. आता हळूहळू गर्दी वाढते, असं कमी नाही होते. आता काय माहिती 1-2 वाजता ते मला वाटतं आज पूर्ण जब्बरवाले. आपण त्या साईडला, या दरवाजाच्या त्या साईडला होतो आणि हे इकडे चालू, इकडे यायलाच भेटला नव्हता. आता बाहेर आलो थोडा, जरा बोललो पाय मोकळे करून घेऊया म्हणून. तर बघितलं तर एवढी गर्दी त्यामुळे आता बघूया आता एंड कधी होतोय. आत्ताच इथे भेट द्यायला अरुण कदम साहेब आले.
काय ठीक आता साईबाबांच्या भेटी झालेत संजय दिना पाटील. चला 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 आता घड्याळमध्ये तुम्हाला दिसत असेल आता 1 वाजता झालं. थांबायचं नाव घेत नाही तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हे आपले फोटोग्राफर आहेत सगळे कॅमेरामॅन. आम्ही सर्वांनी ठरवलं आम्हीच थांबतो आता पण घरी जायचं दिवसभर वैताग आलाय. हा ठीक आहे देवाचं काम होतं म्हणून एवढं थकवा नाही वाटत आहे. बट अरे मला उभ्या सर्दी वाटत काहीच नव्हतं यार. पंखा नाही गरम होत होतं तरी पण सर्दी झाली. आजचा हा ब्लॉग मला वाटतं इथे सेंड करा. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि आता घरी जाऊया. भेटा झाले पण नाही आणि जेवण चालू आहे अजूनपर्यंत पण नाही. पण आता मला पण कंटाळा आला रे. दुपारी तेच खातं रात्री पण परत तेच खायला कंटाळा आला म्हणून मी आता बघू बाहेर पुढे चायनीज सगळं भेटलं तर जीप लप बाई काय चिराग बाई बघतं ना दमलेत बिचारे सकाळपासून काम करतात आहे. तर ठीक आहे आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आपण पुन्हा आता तर भेटतच राहतो तर रोजचे नॉर्मल डेली आवडलं तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुढच्या वर्षी बाबांना नक्की भेटायला यायची पालखी जाते. मला पण बघायची इच्छा आहे. पुढच्या वेळी नक्की यायचं ट्राय करा. बाय. सत्कार होतोय गेलेला तिकडे सेंड करूया पण मला लाईटिंग भारी वाटते रे म्हणून बोललं दाखवूया जरा.